हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर हा दिवस आहे 24 डिसेंबर, म्हणजे ख्रिसमसच्या एक दिवस आधीचा दिवस आहे. त्या दिवशी सकाळची प्राथमिक कामं झाल्यानंतर नाश्ता काय करायचा, तर माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं. तर अगदी घाईच्या वेळी बनवता येतील असे तांदळाचे घावण मी बनवायचं ठरवलं. त्यामुळे 1 कप पिठासाठी 2.5 कप एवढं पाणी टाकून त्याचं पातळ असं बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग घावण्यासाठीचं हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. ते आता 5 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता चहा बनवायला घेतलेला आहे. आता थंडीच्या दिवसात आपण असं पण चहा जास्तच प्रमाणात पितो आणि आम्ही शक्यतो सकाळी गुळाचा चहा पितो, पण शिवाय त्यामध्ये दूधसुद्धा घालत नाही. बिना दुधाचा असा गुळाचा चहा आम्ही पितो, पण मुलींनासुद्धा चहा प्यायचा होता त्यामुळे मी असा दुधाचा चहा बनवला. आपल्या इथे चहा बनत आहे तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा सेट झालेलं आहे आणि आता मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण हे घावण बनवणार तेव्हा प्रत्येक वेळी याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि नंतर तवा छान गरम होऊ द्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे घावण पसरवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही याला किती छान अशी जाळी आलेली आहे. या पद्धतीने जर आपण पातळ बॅटर बनवलं आणि तव्याचं टेम्परेचर जर व्यवस्थित असेल तर आपले असे जाळीदार घावण बनून तयार होतात. या घावणासोबत खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली होती. आता इथे आपले घावण तयार झालेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही किती जाळीदार असे घावण इथे बनून तयार आहेत. इथे आपला चहासुद्धा झालेला आहे आणि या पद्धतीने आम्ही घावण, चहा आणि चटणी असा नाश्ता केला. त्यानंतर बाकीची कामं झाली आणि आता वेळ आली दुपारच्या जेवणाची. रविवारचा दिवस होता. मग आज काय बनवायचं, मग सुक्कं काय बनवायचं, पातळ काय बनवायचं, त्यापेक्षा मिस्टरांनी कोळंबी आणली आणि माझ्याकडे वाटणसुद्धा तयार होतं. मी झटपट असा कोळंबीचा रस्सा बनवला. थोडा पातळच रस्सा मी बनवला जेणेकरून भाकरी आणि भातासोबत खाता येईल. आपल्याकडे जर या पद्धतीने मसाला तयार असेल तर मग कोणतेही नॉनव्हेज किंवा व्हेज आपण जर भाजी बनवायची असेल किंवा रस्सा बनवायचा असेल तर आपण पटकन बनवू शकतो. आज आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी अगदी झटपट स्वयंपाक केला. त्या गरम पाणी करून या कोळंबीमध्ये मी टाकलेलं आहे. कधी पण आपल्याला जर रश्श्याला छान तर्री यावी आणि त्याची चवसुद्धा छान लागावी असं वाटत असेल तर या पद्धतीने गरम पाणीच टाकावं. आता यामध्ये कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे आणि कोळंबीचा रस्सा आपला तयार झालेला आहे. त्याचसोबत मी बाकीचं जेवणसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. सध्या आमच्या सोसायटीमध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्यामुळे खूप आवाज येतो आणि त्यामुळे 15 दिवस झाले मी कोणतेही व्हिडिओ टाकलेले नाहीत, कारण व्हॉइस ओव्हर करण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. बरेचसे व्हिडिओ माझे शूट करून झालेले आहेत पण व्हॉइस ओव्हर कधी करायचा हा प्रश्नच आहे, कारण आता मुलींनासुद्धा सुट्ट्या आहेत. मग बराचसा वेळ त्यांच्यामध्ये जातो, शिवाय घरची इतर देखील कामं असतात त्यामध्ये वेळ जातो आणि सध्या सर्वांनाच सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा आवाज पण थोडा ठीक नव्हता. आता थोडासा आवाज बरा झालेला आहे त्यामुळे हा 8 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ मी शूट केला होता तो आत्ता टाकलेला आहे. दुपारचं जेवण आटोपल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. माझी छोटी मुलगी आहे, तिला बाहेर जायला फिरायला खूप आवडतं त्यामुळे ती आमच्यासोबत आली आणि मोठी मुलगी तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा आधीच बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला होता त्यामुळे ती आमच्यासोबत आली नाही. ती तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली. 4चा चहा झाल्यानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो. आज आम्ही जाणार आहोत आयकियामध्ये. नवी मुंबईमध्ये तुर्बे MIDCमध्ये आयकिया आहे आणि खूप मोठा स्टोअर आहे. आम्ही फर्स्ट टाईमच तिकडे चाललेलो आहे. याआधी आम्ही ऑनलाईन आयकियामधून बऱ्याचशा गोष्टी मागवल्या होत्या पण आम्ही ठरवलं की आता सुट्टी पण आहे आणि असं पण सुट्टीमध्ये मुलींना कुठेतरी बाहेर घेऊनच जायचं आहे तर मग आपण आयकियामध्ये जाऊया. मी फर्स्ट टाईम असं आउटडोअर शूट केलेलं आहे. याआधी मी सर्व रेसिपीचेच व्हिडिओ शूट केले होते आणि हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे. तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा. मी माझ्याकडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण आयकियामध्ये पोहोचलेलो आहे. इथे पाहू शकता तुम्ही खूप मोठा हा एरिया आहे आणि आता आम्ही आत एंटर केलेला आहे आणि माझी छोटी मुलगी आहे ती खूप एक्सायटेड असते. तिला असं बाहेर फिरायला वगैरे खूप आवडतं आणि लहान मुलं असतात ती कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत किंवा मग त्यांना सर्व गोष्टी स्वतः करायच्या असतात. इथे सुद्धा मी तिचा हात पकडत होते पण तिला हात बिलकुलही पकडू द्यायचा नव्हता. तिला स्वतः सगळं करायचं होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही तिची मस्ती चालू आहे. तुर्भेचं हे आयकियाचं स्टोअर आहे ते खूप मोठं आहे, खूप मोठा एरिया आहे.
तुम्हाला जेव्हा इथे जायचं असेल तेव्हा तुम्ही कम्फर्टेबल काहीतरी चप्पल किंवा शूज जे काही होईल ते घालून जा, कारण इथे ना खूप फिरावं लागतं आणि मग फिरून फिरून जर तुम्ही हाय हिल्स वगैरे घातलं तर मग पायाची खूप हालत होते. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल असं चप्पल किंवा काही सँडल असेल किंवा शूज असेल ते नक्की घालून जा. इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत, काही बऱ्याचशा महाग आहेत, काही स्वस्त आहेत. इथे मी भरपूर सारी खरेदी केली आणि मी काय काय घेतलं हे तुम्हाला मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. शिवाय मी ऑनलाईनसुद्धा बऱ्याचशा हायक्यामधून गोष्टी मागवलेल्या होत्या, ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इकडे छोटीने खूप मज्जा केली, खूप फिरली आणि आम्हीसुद्धा इथे खूप काही खरेदी केली आणि आता आम्ही खूप थकलेलो आहोत आणि थोडीशी भूकसुद्धा लागलेली आहे. आणि आता आम्ही इथे यांचा रेस्टॉरंट आहे, आयकियाचं स्वतःचं इथे रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही काही कॉफी मागवली आमच्या दोघांसाठी आणि छोट्या मुलींनी लस्सी घेतली आणि केक वगैरे आणि असे अजून 2-3 पदार्थ आम्ही घेतले. तर याची टेस्ट पण खूप छान होती. तुम्ही जर आयकियाला जाल तर तुम्ही नक्की हे टेस्ट करा. आणि माझे मिस्टर फर्स्ट टाईमच असे कॅमेऱ्यासमोर येत होते आणि आम्हीसुद्धा फर्स्ट टाईम असे कॅमेऱ्यासमोर होतो, त्यामुळे आम्ही थोडे नर्वस होतो. माझ्या मुलींनी इथे आमचे थोडेसे फोटो वगैरे पण काढले आणि ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे आणि हा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, त्यामुळे तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.